एका शेतकऱ्याच्या शेतात अवैधरित्या गांजाची शेती केल्याने जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व पारोडा पोलिसांनी कारवाई करून सुमारे 120 किलो गांजा अंदाजे 12 लाख रुपयाचा गांजाची ओले व ताजे झाडे पोलिसांनी जप्त केले आहे। ही घटना पारोडा तालुक्यातील आंबापिंपरी शिवारात घडली आहे। जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पारोडा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत पोलिसांनी एकूण 12 लाख रुपये किमतीचा 120 किलो गांजा जप्त केला आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतकरी अरुण दोदू कोडी राहणार आंबापिंपरी तालुका पारोडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पारोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यातील संशयित आरोपी अरुण कोडी हा फरार झाला आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।